नाशिकमधील कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे युनिटी ऑफ डिव्हर्सिटी या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य कार्यक्रम 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय धावपटू, ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते कविता राऊत तुंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हरिलालजी ब्रह्मेजा, निलेश ब्रह्मेजा, आरती ब्रह्मेजा, मंजिरी अहिरे, रवींद्र अहिरे, राजेंद्र पारख, निर्मलाताई अहिरे, सचिन अहिरे, प्रसाद सराफ, राधिका सराफ, समृद्धी ठाकरे, रोहित मेहंदळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच क्रीडा शिक्षक विवेक सोनवणे यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले. यावेळी सूत्रसंचलन रोशनी अहिरे व खुशी आघाते यांनी केले, तर आभार प्रदर्शन गुंजन पाटील यांनी केले. हा विशेष सोहळा कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांना तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज. नमस्कार, मी कविता राऊत तुंगार, ऑलिम्पियन अर्जुन आवाडी. सगळे मला नाशिककर सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखतात. तर आज कोहिनूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन्स डे आहे आणि खूप सुंदर असं हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देईल की ॲन्युअल स्पोर्ट्सचे हा एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो. वर्षभर मुलं आपल्या अभ्यासाच्या तणावामध्ये असतात आणि स्पोर्ट्स डे म्हटलं की प्रत्येकाने आपल्या रोज अर्धा तास तरी आपल्या शरीरासाठी, आपल्या हेल्थसाठी दिला पाहिजे आणि आज त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि मी माफीसुद्धा मागते की माझा काही कारणाने मला खूप लेट झालं, तरीसुद्धा जे क्षण मी अनुभवलेले आहेत ते मी तुमच्यासमोर शेअर केलेले आहे. कोहिनूर इंटरनॅशनलच्या पूर्ण टीमला, संस्थेला खूप खूप धन्यवाद. मी विश्वनाथ श्रीवास्तव. माझा भाचा लव सक्सेना या शाळेत आहे. तो इयत्ता 4थीला आहे आता. पण मला त्याची जी ग्रोथ आहे ती बघून म्हणजे मला खूप छान वाटलं की या स्कूलमध्ये खूप काही शिकवलं जातं आणि आजचं एक प्रोग्राम होतं ज्याबद्दल म्हणजे खूप छान, म्हणजे जितके शब्द बोलावं तेवढे कमी आहे. म्हणजे एवढ्याशा स्पेसमध्ये एवढं ऑक्युपन्सी करणं आणि या स्टेजमध्ये टीचरांचं एफर्ट्स स्टुडंटसाठी एवढं डान्ससाठी परफेक्ट होणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जगताप मॅडमला म्हणजे मी धन्यवाद करतो मॅडम की तुम्ही जे हे सेटअप जे केलं आहे आजचं आणि जे मॅनेजमेंट आहे इट वॉज ऑसम. म्हणजे छोट्या जगात, छोट्या याच्यात आणि व्यवस्थितपणे पार कसं पाडणं हे म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे. छोट्या छोट्या गोष्टीपासून की मुलांचं येणं, मुलांचं जाणं, पॅरेंट्स लोकांचं मॅनेजमेंट, इव्हन पार्किंगचं मॅनेजमेंट, बाहेरचं इनर आउटर सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम ॲप्रोप्रिएट होते. एकदम म्हणजे कुठंच कंप्लेंटचा फोल फ्लॉर नव्हताच कुठं. म्हणजे दॅट ॲप्रिशिएट मॅडम अँड आय ॲप्रिशिएट टू कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच फॉर बीइंग सच अ बिग अँड ब्युटिफुल प्रोग्राम. स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन झालं. खूप छान पद्धतीने पूर्ण टीमने, म्हणजे प्रिन्सिपलपासून टीचर्स, म्हणजे सगळ्यांनी खूप छान मेहनत घेऊन एकदम व्यवस्थितरित्या पूर्णपणे पार पाडला हा प्रोग्राम. आणि त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांची मेहनत, कोरिओग्राफरची मेहनत आणि अशा पद्धतीने एकदम यशस्वीरित्या कोहिनूर इंटरनॅशनलचं ॲन्युअल फंक्शन पार पडले. त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. फाउंडर ऑफ द कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. आज आमच्या इथे ॲन्युअल फंक्शनचं आम्ही आयोजित केलेलं होतं. त्यामध्ये मुलांनी अतिशय सुंदर असे डान्स आणि हे केले. आणि आमची थीम होती युनिटी ऑफ डायव्हर्सिटी. त्यामध्ये मुलांनी विविध सॉंग्सवर अतिशय सुंदर नृत्य असे सादर केलेले आहेत. आणि या सगळ्यांमागे माझा स्टाफ, माझे टीचर्स, सगळे आंटीज, अंकल आणि कोरिओग्राफर यांचा सर्वांचा सहभाग खूप महत्त्वाचा होता आणि त्यांनी अतिशय सुंदर असं सगळं त्यांचं कार्य खूप छान पार पाडलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते. आणि क्या आप लोग मेरे साथियों से मिलना चाहोगे? लो मिलो।
मैं हूँ व्हाट्सएप, सारी दुनिया मेरे गिरफ्त में है। बच्चा, बूढ़ा, जवान सब मेरे दीवाने हैं। गूगल नाम है मेरा, मैं वो जानता हूँ जो आपका भगवान भी नहीं जानता। फेक वर्ल्ड का बादशाह हूँ मैं, बादशाह। हा 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 हा। मैं हूँ इंस्टाग्राम, मुझे प्यार से लोग इंस्टा बुलाते हैं। मैंने सबको पागल बना के रखा है, स्पेशली युवाओं को, इनको, उनको, इन सबको। फेसबुक, आप मुझको तो जानते ही होंगे, सोशल मीडिया का दौर मुझसे ही शुरू हुआ था। हा 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 हा। वो दिन दूर नहीं जब आपकी ये दुनिया हमारे सरों पर नाचेगी। मम्मा, कल मेरा एग्जाम है, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है। क्यों, स्कूल में टीचर ने नहीं सिखाया? सिखाया था मगर मैं भूल गया। ठीक है, मुझे तो काम है, आप जाके अपने पापा से पूछ लो। ठीक है मम्मा। पापा, मुझे समझ में नहीं आ रहा है, समझाओ ना। मुझे अभी बहुत काम है, आप जाके अपनी मम्मी से पूछो, और मैं बहुत थक गया हूँ। ठीक है पापा। मम्मा, कल मेरा एग्जाम है, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है। क्यों, पापा ने नहीं सिखाया? उनको बहुत काम था। ठीक है, जाके अपने कमरे में बैठो, मैं 5 मिनट में आई। ठीक है मम्मा। नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.